इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं मार्केट इज नॉट अ प्लेस इन इकॉनॉमिक्स. मार्केट इज अ प्लॅटफॉर्म whereby the sellers and buyers come into a contact with each other directly or indirectly to buy and sell the goods. त्याच्यानंतर आपण मार्केटचे मित्रांनो ऑन द बेसिस ऑफ प्लेस, ऑन द बेसिस ऑफ पिरियड टाइप्स बघितलेले होते मित्रांनो. व्हेरी शॉर्ट पिरियड, लॉंग पिरियड, व्हेरी लॉंग पिरियड आणि त्याच्यानंतर नॅशनल, इंटरनॅशनल आणि लोकल. आता मित्रांनो आपण आज बघणार आहोत की ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन मित्रांनो आपल्या मार्केटचे किती प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिले ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन मार्केटचे दोन मेन प्रकार पडतात. नंबर 1 परफेक्ट कॉम्पिटिशन, नंबर 2 इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. आणि इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये परत 3 सब टाइप्स आहेत मित्रांनो, मोनोपॉली, ओलिगोपॉली आणि मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. तर आपण मित्रांनो मोनोपॉली वगैरे ज्या बाकीच्या कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या नंतर बघू. सध्या आपण बघणार आहोत नेक्स्ट टाइप ऑफ मार्केट कंडिशन अँड दॅट इज परफेक्ट कॉम्पिटिशन. तर सगळ्यात पहिले परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट स्ट्रक्चर नेमकं काय असतं मित्रांनो. जर नाव तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की परफेक्ट कॉम्पिटिशन नावातच मित्रांनो टाइप ऑफ मार्केट एक्झॅक्टली मित्रांनो डिस्क्राइब केलेला आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन, ठीक आहे, जिथे सेलर्स मित्रांनो कस्टमर्सला सेल करण्यासाठी कंटिन्युअसली मित्रांनो काय करत असतात, एकमेकांबरोबर कॉम्पीट करत असतात. ठीक आहे, त्या मार्केटला मित्रांनो आपण परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट, परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट असं बोलू शकतो. When the situation exists in market is such that the sellers compete with each other to sell their respective product to the customer in a market. The competition exists is so much offensive. ठीक आहे, त्यांच्यामध्ये असणारी जी काही मित्रांनो कॉम्पिटिशन असते ती खूप मित्रांनो ऑफेन्सिव्ह असते, स्ट्रॉंग असते. एकमेकांमध्ये असणारी स्पर्धा ही खूप मित्रांनो काय असते, तीव्र असते. देयर इज हाय इंटेन्सिटी ऑफ कॉम्पिटिशन एक्झिस्ट इन परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. एकमेकांमध्ये मित्रांनो खूप जबरदस्त कॉम्पिटिशन असते. ठीक आहे, तर आता परफेक्टली कॉम्पिटिशन म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट म्हणजे काय हे आपण मित्रांनो फ्रॉम द व्यू पॉइंट ऑफ इकॉनॉमिक्स पाहणार आहोत. इकॉनॉमिक्स मध्ये काय सांगतात, सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट, perfect competition is an ideal but imaginary concept. It does not exist in actual scenario. Perfect competition बद्दल असं बोललं जातं की perfect competition ही theoretical concept आहे. ही concept theoretical असली तरी मित्रांनो ही प्रॅक्टिकली पाहायला मिळत नाही. प्रॅक्टिकली जर का तुम्ही मित्रांनो ही concept याचे with all its features जर का मित्रांनो काय केली, इम्प्लिमेंट केली तर तुम्हाला परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह 100% कुठेही दिसणार नाही. देयर इज द पार्शल इन इम्प्लिमेंटेशन. समजलं मित्रांनो, पार्शली काही ठिकाणी मित्रांनो त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे, काही ठिकाणी 100% इम्प्लिमेंट झालेलं दिसत नाही. वी मे से इट इज पार्शली इम्प्लिमेंटेड और पार्शली फॉर्म इन ऍक्च्युअल वर्ल्ड. इट इज नॉट 100% इम्प्लिमेंटेड. सो इट इज सेड दॅट परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ माहित आहे म्हणजे काय मित्रांनो, सत्य नाही 100%. आपण म्हणतो ना पुराणातलं, डोक्यातलं, इमॅजिनरी. ठीक आहे. सो फ्रेंड्स, मिसेस जॉन रॉबिन्सन मित्रांनो, द फेमस इकॉनॉमिस्ट मिसेस जॉन रॉबिन्सन, व्हॉट शी से, ठीक आहे, शी सेज दॅट परफेक्ट कॉम्पिटिशन प्रिवेल्स when demand for output of each producer is perfectly elastic. What she says, when the demand of output of each producer is perfectly elastic. जॉन रॉबिन्सन चं म्हणणं असं आहे, the demand for output of each producer, प्रत्येक प्रोड्युसरचं जे आउटपुट आहे, it is perfectly elastic. It is perfectly elastic means what? With slight change in price, the seller can sell more and more. बघा बरं का मित्रांनो, परफेक्टली इलास्टिकचा अर्थ काय होतो, थोडासा मित्रांनो तुमचं प्राइस चेंज झालं, कमी किंवा जास्त झालं तरी सुद्धा सेलर मित्रांनो त्याचा सेल काय करू शकतो, वाढवू
शकतो. अशा टाईपच्या मार्केट स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं मित्रांनो, परफेक्ट कॉम्पिटिशन. When the demand for the product is such that even the slight reduction in price can bring about very much increase in demand and supply of the product. जोल रॉबिन्सनचं म्हणणं असेल, थोडासा तुम्ही डिस्काउंट दिला, थोडीशी प्राइस चेंज केली की तुमचा सेल खूप वाढेल. दिस इज द टाइप ऑफ मार्केट स्ट्रक्चर. मित्रांनो, या डेफिनेशन वरून तुम्ही काय म्हणू शकता, किंवा थोडंसं सोप्या भाषेत सांगतो, परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ टाइप ऑफ मार्केट वेअर द टोटल डिमांड अँड टोटल सप्लाय आर द डिटरमाइनिंग फोर्सेस. सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो मी की परफेक्ट कॉम्पिटिशन अशा टाईपचं मार्केट आहे जिथे टोटल डिमांड आणि टोटल सप्लाय वरून मित्रांनो काय केलं जातं, डिसाइड केलं जातं व्हॉट वुड बी द एक्झिस्टिंग प्राइसेस इन द मार्केट. ठीक आहे, खूप सारे बायर्स असतात, खूप सारे सेलर्स असतात, प्रत्येक बायरचं टोटल डिमांड असतं, प्रत्येक सेलरचं मिळून मित्रांनो टोटल सप्लाय असतो, आणि टोटल डिमांड आणि टोटल सप्लाय यांच्यावरून मित्रांनो डिसाइड केलं जातं की एक मित्रांनो प्राइस त्या मार्केटमध्ये काय राहील. सो इन शॉर्ट, परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ टाइप ऑफ मार्केट where large number of sellers and large number of buyers having their own demand and having their own supply decide the market price of a commodity, and that commodity is a homogeneous product. ठीक आहे, तर या सगळ्यांचं जर का शॉर्टकट मध्ये सांगायचं ठरलं तर परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय. परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ मार्केट where number one there are large number of buyer and large number of seller exist. Perfect competition म्हणजे असं मार्केट आहे जिथे खूप सारे बायर्स आणि खूप सारे सेलर्स असतात. नंबर दोन, they sell homogeneous product. they sell homogeneous product. ते एकच टाईपचं प्रोडक्ट विकतात. homogeneous product मित्रांनो आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी मध्ये शिकलेलो. homogeneous product means what? Friends, it is 100% same product. ठीक है, and the last, both have the perfect knowledge of market. Both buyers and sellers both have the perfect knowledge of market condition. ठीक है, तर ह्या तीन कंडिशन्स जिथे सॅटिस्फाय असतील अशा मार्केटला म्हटलं जातं परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल तर सी यातली लार्ज नंबर ऑफ बायर अँड सेलर ही कन्सेप्ट ऍक्सेप्टेबल आहे. होमोजिनियस प्रोडक्ट ही कन्सेप्ट पण ऍक्सेप्टेबल आहे, पण बोथ हॅव द परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट सिच्युएशन. बायर आणि सेलर यांना मार्केटचं 100% नॉलेज आहे, ही कन्सेप्ट प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, आणि म्हणून मित्रांनो हे म्हटलं जातं दॅट परफेक्ट कॉम्पिटिशन इज आयडियल बट इट इज नॉट फाउंड इन ऍक्च्युअल सिच्युएशन. समजलं? तर मित्रांनो, परफेक्ट कॉम्पिटिटिव्ह मार्केटचे फीचर्स काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. परफेक्ट कॉम्पिटिटिव्ह मार्केटचे फीचर्स. नंबर 1, large number of sellers and buyers. large number of sellers and buyers. परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट मध्ये मित्रांनो सेलर्स आणि बायर्स हे दोघं पण लार्ज नंबर मध्ये असतात. लार्ज नंबरचा अर्थ काय होतो मित्रांनो? दे आर इन थाउजंड्स, वी मे से दे आर इन लॅक्स. ठीक आहे, कितीतरी नंबर ऑफ बायर्स आणि कितीतरी नंबर ऑफ सेलर्स असतात. ठीक आहे, so demand of one buyer or supply of one seller is like a drop in an ocean. एखादा सेलर आहे, एखादा बायर आहे, तर त्यांचं जे असणारं डिमांड आहे ते टोटल डिमांड आणि टोटल सप्लायच्या काय आहे मित्रांनो एखाद्या भागाप्रमाणे छोटासा भाग. ठीक आहे, म्हणजे एक बायर किंवा एक सेलरने जर का ठरवलं मी अख्खं मार्केट काय करू शकेल, कंट्रोल करू शकेल, अख्खं मार्केट डिमांड किंवा अख्खं मार्केट सप्लाय काय करू शकेल, कंट्रोल करू शकेल. इट इज नॉट पॉसिबल. It is not possible for individual seller or individual buyer to influence the market. समजलं? There are large number of sellers, there are large number of buyers. So this is the first and most important feature of the perfectly competitive market, that it involves large number of buyers and large number of sellers. Homogeneous product. The second feature of the perfect competition is homogeneous product. C, the product which is sold in perfectly competitive market is homogeneous in all its respect, like its color, its taste, its
शेप अँड साईज, इन एव्हरीथिंग. ठीक आहे मित्रांनो, जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकलं जातं ते एकदम 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 एकसारखं असतं. फॉर एक्झाम्पल हा पेन घ्या. हा पेन मित्रांनो व्हाईट बोर्ड मार्करचा पेन आहे, कॅमलिन कंपनीचा. हा मी कोणत्या तरी एका स्टेशनरीच्या दुकानातून आणलेला आहे. हा पेन तुम्ही कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानातून विकत घेतला तर हा तुम्हाला असाच्या असाच मिळणार. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हा पेन त्याच स्टेशनरीच्या दुकानातून घेतलेला असणार आहे. कशावरून? अरे ते दिसतं, असं नसतं मित्रांनो. तुम्ही हा पेन कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानातून घ्या, इट इज सेम. सो दिस इज होमोजिनियस प्रॉडक्ट. आणि स्टेशनरीच्या दुकानांमध्ये असणारी कॉम्पिटिशन इज परफेक्ट कॉम्पिटिशन. प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल. नेक्स्ट, फ्री एंट्री अँड एक्झिट. मित्रांनो, फ्री एंट्री अँड एक्झिटचा अर्थ काय झाला? देर आर नो रिस्ट्रिक्शन फॉर एंट्री or for exit of a business into perfectly competitive market. परफेक्ट कॉम्पिटिशन असणाऱ्या मार्केटमध्ये कोणताही सेलर मित्रांनो कधीही बिझनेस नवीन स्टार्ट करू शकतो, फ्री एंट्री, किंवा त्याला वाटलं तर तो बिझनेस बंद करून एक्झिट करू शकतो. ठीक आहे. एखाद्या वेळेस असं होतं की एखादे मित्रांनो, आता फॉर एक्झाम्पल हा पेन, हे प्रोडक्ट खूप प्रॉफिट देत आहे. ठीक आहे. या प्रोडक्टच्या सेलिंगमुळे खूप प्रॉफिट होतोय हे जर का तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही काय कराल मित्रांनो? तुम्ही मित्रांनो लगेच काय कराल? ते प्रॉडक्ट तयार करून विकायला सुरुवात कराल. दिस इज व्हॉट फ्री एंट्री. उद्या तुम्हाला वाटतंय अरे यार या प्रॉडक्टमध्ये आता सेल करताना पूर्वीसारखं काही प्रॉफिट नाही, आता आपल्याला लॉस होतोय. तुम्ही काय कराल? नको, बिझनेस बंद करून टाका, फ्री एक्झिट. ठीक आहे. इफ इट सीम्स दॅट यू आर अर्निंग प्रॉफिट, देर आर मेनी सेलर्स हू कॅन एंटर इन टू द परफेक्टली कॉम्पिटिशन मार्केट. And if they find that it is making loss, they can easily leave the competitive market. मित्रांनो, मार्केट इझिली काय करू शकतात? सोडून जाऊ शकतात. प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल, सॅनिटायझर. आता बघा, कोरोनामुळे मित्रांनो सॅनिटायझरला खूप डिमांड आहे. देर आर मेनी इंडिव्हिज्युअल्स हू हॅव स्टार्टेड सेलिंग सॅनिटायझर्स. ठीक आहे. सो इट इज अ प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल ऑफ फ्री एंट्री अँड एक्झिट. उद्या मार्केटमध्ये सॅनिटायझरची डिमांड कमी झाली की हे लोक काय करतील? सॅनिटायझर सेल करायचं सोडून देतील. प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल. देन सिंगल प्राइस. फ्रेंड्स, परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये तुम्ही होमोजिनियस प्रॉडक्ट जे विकतात ते तुम्ही कोणत्याही सेलरकडनं परचेस करा, त्याची प्राइस ही सेम असणार आहे. ती प्राइस तुम्हाला कोणत्याही सेलरकडे तुम्ही गेले तर सेमच भेटेल. ती कधी जास्त असणार नाही, ती कधी कमी असणार नाही. सो दॅट इज अनदर ॲडव्हान्टेज or that is another काय म्हणतो आपण distinguished feature of perfectly competitive market, that there is single ruling price. एकच प्राइस आहे. हे फीचर मित्रांनो तुम्हाला बाकीच्या टाइप ऑफ मार्केटमध्ये भेटणार नाही. हे याचं मित्रांनो वेगळं फीचर आहे. नेक्स्ट, परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट. नाउ सी, परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट, इट इज assumed in perfectly competitive market that every buyer and every seller has perfect knowledge of the market condition or the product that is selling or that is purchasing in the market. मित्रांनो, जे प्रोडक्ट मार्केटमध्ये मित्रांनो काय होतंय? सेल केलं जातंय किंवा मित्रांनो मार्केटमध्ये काय केलं जातंय? परचेस केलं जातंय. त्या प्रोडक्टची सगळी माहिती, त्याचे सगळे स्पेसिफिकेशन, त्याच्या सगळ्या क्वालिटीज या विकणाऱ्या सेलरला आणि परचेस करणाऱ्या बायरला दोघांना मित्रांनो माहिती असतात. असं मित्रांनो याच्यामध्ये काय केलेलं आहे? ॲझ्युम केलेलं आहे. पण तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो, दिस इज नॉट प्रॅक्टिकल लाईफ सिच्युएशन. सगळ्या बायर्सला आणि सगळ्या सेलर्सला मार्केटचं 100% नॉलेज आहे हे लोक ॲझ्युम करतात, पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणून असं म्हटलं जातं दॅट परफेक्ट कॉम्पिटिशन इज नॉट ॲक्च्युअल लाईफ किंवा रिअल लाईफ सिच्युएशन. नेक्स्ट, perfect mobility of factors of production. It is another feature of perfect competitive market. Perfect mobility of factor of production म्हणजे काय? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्राइज. ठीक आहे. हे चौघं पण काय आहेत? परफेक्ट मोबाईल आहे. परफेक्ट मोबाईलचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला जर मित्रांनो वाटलं की त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे, तुम्ही काय केलं? तो बिझनेस चालू केला. तुम्हाला वाटलं या बिझनेसमध्ये प्रॉफिट नाही, तुम्ही काय केलं? तो बिझनेस एक्झिट केला. आता तुम्ही बिझनेस एक्झिट केला, याचा अर्थ काय केलं? तुम्ही नॉन प्रॉफिटेबल बिझनेस स्टॉप केला आणि तुम्ही इमिडिएटली प्रॉफिटेबल बिझनेस जो आहे त्या बिझनेसकडे काय केलेलं आहे?
केलेला आहे. तुम्ही तुमचा बिझनेस लॉस मेकिंग युनिट पासून प्रॉफिट मेकिंग युनिट मध्ये कन्वर्ट केलेला आहे. म्हणजे तुम्ही एका बिझनेस मधून इझिली दुसऱ्या बिझनेस मध्ये जाता. दिस इज द मोबिलिटी. So in perfectly competitive market, it is assumed that all the factors of production are perfectly mobile. Land, capital, every factor of production is perfectly mobile. Not only geographically, but also occupationally. ठीक है? Next, absence of transport cost. ठीक है? Absence of transport cost. It is assumed that perfectly competitive market is generally operated at local base. ठीक है? So there is absence of transport cost. ठीक है? It is assumed की perfectly competitive असणारं जे मार्केट आहे ते लोकल लेवललाच मित्रांनो काय केलं जातं, ऑपरेट केलं जातं. युनिफॉर्म प्राइस आहे सगळ्यांची, त्याच्यामुळे दुसरीकडे कुठे विकलं जायची शक्यता नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो ट्रान्सपोर्ट कॉस्ट त्या ठिकाणी मित्रांनो काय आहे, ॲब्सेंस आहे. आणि लास्ट फीचर, नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, नो गव्हर्नमेंट इंटरफिअरन्स. मित्रांनो परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये गव्हर्नमेंटने काय केलेलं असतं, 100% सूट दिलेली असते की मार्केट डिमांड जे आहे आणि मार्केट सप्लाय जे आहे त्या दोघांप्रमाणे ठरू दे की त्या प्रोडक्टची प्राइस मार्केटमध्ये किती आहे. गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये कुठेही मित्रांनो ती प्राइस कंट्रोल करण्यासाठी किंवा ती प्राइस वाढवण्यासाठी काहीही मित्रांनो इंटरफिअरन्स करत नाही. इट्स अ फ्री इकॉनॉमी. त्याला लेझिस फेअर इकॉनॉमी म्हणतात मित्रांनो. की गव्हर्नमेंट डझंट रिस्ट्रिक्ट, डझंट पुट एनी रिस्ट्रिक्शन्स ऑन द मार्केट कंडिशन. मार्केट जसं आहे, जेवढं डिमांड आहे आणि जेवढा सप्लाय आहे त्याच्याप्रमाणे प्राइस ठरवते. ही गव्हर्नमेंटची पॉलिसी असते. गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये स्वतःचा इंटरफिअरन्स करत नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट परफेक्ट कॉम्पिटिशन. जर यातली एखादी कन्सेप्ट समजली नाही, एखादा पॉईंट कळला नाही, सर मला या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन आहे, थोडंसं अंडरस्टँडिंग कमी झालं, तर मित्रांनो फील फ्री टू कॉल मी ऑन 8380092799. या नंबरवर बिंदास कॉल करा, डिफिकल्टीज विचारा. ठीक आहे? काळजी घ्या मित्रांनो आणि अभ्यास पण करा. हा वेळ अभ्यासाचा आहे, तितकाच काळजी घ्यायचा आहे. लवकरच भेटू अशी अपेक्षा करूयात. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा.